चरणी वंदन करून माझ्या सद्गुरूंचा निरोप तो माझ्यापर्यंत माझ्या सद्गुरूंनी पोहोचवला. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी आज तुमच्यापर्यंत तो निरोप पोहोचवण्याचं कार्य मी आज करतो. जे माझ्या सद्गुरूंनी सांगितलं तोच निरोप कुठली भेसळ न करता मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी मी आवाहन निवडतो. आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती करण्यासाठी प्रत्येक जीवाला संतांना शरण जावं लागेल. कारण की दुःखपूर आहे हा संसार, सुखाचा विचार नाही करून 84 लक्ष एवढी बघून एक एक योनी कोटी कोटी फेरा फिरून मग आपल्याला मानव जन्म प्राप्त झाला. आणि हा मानव जन्म प्राप्त होऊन आज कुणाचे 5 गेले, कुणाचे 50 गेले, 5 वर्ष आपलं आयुष्य खर्चच नाही. आपण परमार्थही केला, परंतु तुकाराम बाबांनी या ठिकाणी सोय हा शब्द वापरला. सोय, ज्याला सोय म्हणतात. आपण प्रत्येक ठिकाणी सोय बघतो. आपण एक म्हणजे आपण घर बांधलं, बंगला बांधला तरी आपण सोय बघतो. कोणत्या ठिकाणी काय हवं, कसं हवं, प्रत्येक ठिकाणी सोय हा महत्वाचा शब्द आहे. म्हणून तुकाराम बाबांनी सोय हा शब्द परमार्थातही वापरला. म्हणजे सोय आपल्याला सापडली का बरं? कुठली असेल ती सोय, कुठली असेल ती व्यवस्था, त्याच्यासाठी संतांना शरण जावं लागेल, सद्गुरूंना शरण जावं लागेल. आणि सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्याला परमार्थाची वाट सापडणार नाही. आपण परमार्थ करतो, मनोमार्ग गेला तर चुकला. माऊली सांगतो की मनाच्या मार्गाने जर आपण गेलो ना तर आपल्याला तो मार्ग सापडणार नाही. कोणाला तरी भेटावं लागेल. आणि कोणाला तरी भेटून, सद्गुरुस्थाला भेटून, आता मला लोणखेड्याला जायचं आहे, मला आवडा ताईंच्याकडे जायचं होतं, तरी सुद्धा कोणाला तरी विचारावं लागलं की ताईंचं घर कुठे आहे. मग आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती करण्यासाठी, परम सुखाची प्राप्ती करण्यासाठी कोणाला तरी शरण जावं लागेल. आणि कोणाला शरण जावं लागेल हे समजून घेण्यासाठी हे एवढं नियोजन केलं. आणि नियोजन करण्याचा मागचा उद्देश हाच, गुरुपौर्णिमा साजरी करण्याच्या मागचा उद्देश हाच की तळागाळातल्या माणसापर्यंत माझ्या सद्गुरूचे विचार पोहोचतील. माझ्या सद्गुरूंनी जो परमार्थ सांगितला तो परमार्थ सांगण्याची आणि ऐकण्याची संधी मिळेल. कुणाला तरी हा परमार्थ 50 लोकांचा 1-2 लोकांना समजला की त्याचा देहाचा उद्धार होईल, देहाचं सार्थक होईल. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटे शयनम ही आपली वारी चालू आहे. ही वारी काढण्यासाठी आपल्याला संतांना शरण जायचं आहे आणि तो मार्ग समजून घ्यायचा आहे की देव म्हणजे नेमका काय. सद्गुरू काय समजून देतात की देव म्हणजे नेमका काय. तुम्हाला सांगू, माझ्या सद्गुरू सांगायचे की भाऊ तुम्ही प्रतिमेची पूजा करतात, परंतु प्रतिमेची पूजा करून तुम्हाला सुख मिळेल जरूर आहे, समाधान मिळेल जरूर आहे, परंतु ज्याला मोक्ष म्हणतात, ज्याला आपल्या याच्यातून सुटायचं आहे, या वारीतून सुटायचं आहे, त्याच्यातून आपण सुटू शकत नाही. पुण्य जरूर होईल, परंतु तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. आणि मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हाला संतांना शरण जाऊन तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. असं संत तुम्हाला कुठे भेटतील? संत म्हणजे आता खूप झाले बघा. आता कीर्तन करायला संत म्हणायचं, ज्ञान सांगणाऱ्याला संत म्हणायचं, की जो तुम्हाला भगवंताचा अनुभव आणून देतो त्याला संत म्हणायचं. विचार करा, कीर्तन करा संत असू शकतो असं मी म्हणत नाही, परंतु त्याने भगवंताचा साक्षात्कार करून घेतलेला आहे का? तुम्हाला तो करून देणार आहे का? इकडे तर महात्मे सांगतात की गुरु करावा पडकट त्याचे 10 मनगट, प्रश्न विचारावे 2 तू कोण आणि मी कोण. सद्गुरूंनी त्या गुरुंना शरण गेल्यानंतर गुरुंनी तुम्हाला समजून दिलं पाहिजे की तुम्ही कोण आहात, भक्ती आपल्याला कशासाठी करायची आहे. भक्ती म्हणजे नेमकं काय हे सांगताना त्या संतांना शरण जावं लागेल. आम्हाला भेटले बाबा, आम्हाला सद्गुरू श्रीपाद बाबा भेटले आणि आमच्या जीवनाचा पुढे बघा. सद्गुरू श्रीपाद बाबा भेटले आणि आमच्या जीवनाच्या पुढे श्रीपाद बाबा भेटले.
मी तुम्हाला तो देव सांगणार आहे की ज्ञानेश्वरी म्हणजे माझ्या माऊलीने तुकाराम महाराजांनी जे वर्णन केलं त्यांच्या गाथेमध्ये तो देव कुठला आहे तो ज्ञानेश्वर माऊली सांगतात की देव देव म्हणून व्यक्त काय तशी निज देव नेनसी मुळी गो देव नाही रूप देवा नाही नाम देवा नाही गाव कोणी नाही ज्ञान देव म्हणे मजा आत्मदेवा अखंडित सेवा करायची पूर्ण ज्ञानेश्वरी तुम्ही उलटून पालटून वाचा कुठल्याही देवाचं नाव घेतलं नाही भगवंत अवतार कार्याला आले भगवंताचा अवतार झाला आणि संपला श्रीराम प्रभूंचा अवतार झाला संपला परंतु राम समजून घेण्यासाठी वशिष्ठांना शरण जावं लागलं कृष्ण समजून घेण्यासाठी श्रीकृष्ण भगवंतांना सांदीपनींना शरण जावं लागलं मग रामांनाही गुरु करावं लागला श्रीकृष्ण भगवंतांनाही गुरुंना शरण जावं लागलं आणि त्यांनी समजून घेतलं की खरा देव कोण ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात की तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखासी आरामू का भ्रांतासी पडला का विषयामध्ये अरे इकडे तिकडे म्हणून तुला देव भेटणार नाही कुठे शोधीशी काशी कुठे शोधीशी रामेश्वर कुठे तुम्ही शोधणार तीर्थयात्रेला जाऊन तुम्हाला ते निसर्गाचं सौंदर्य बघायला मिळणार पण तो भेटणार नाही बघा त्याला जर भेटायचं असेल तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल आणि म्हणून तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात सद्गुरु वाचोनी सापडे ना नामदेव महाराजांना सुद्धा गुरुंना शरण अखंड जयाला देवाचा शेजार कार्य ज्या वेळेस संतांच्या माती आणि मध्ये निवृत्त ज्ञानेश्वर स्वपादाने भक्ताई बरोबर काकांकडे सगळे वाळवंटामध्ये बसलेले आहेत आणि त्यावेळेस नामदेव महाराज सुद्धा त्या ठिकाणी हजर होते आणि त्यावेळेस भक्ताईला असं वाटलं की आता नामदेवांची परीक्षा घेणं उचित आहे त्यांचा हृदय काळ जवळ काका गोरबा काकाने सांगितलं की काका कोण कच्च आणि कोण पक्क बघा बरं गोरबा काकांनी ते थापट नाही घेतलं त्यांचं आणि प्रत्येकाच्या डोक्यावर महाराज कोण पक्क आणि कोण कच्च त्या ठिकाणी नामदेव महाराजांचा नामदेव महाराजांना राग आला मला एवढे मोठाले संत मंडळी आणि असं काय म्हणाले मग त्याच ठिकाणी नंबोबाई म्हणाले की नामा कच्चा राग आला देवाकडे रडत गेले सांगितलं की देवा असे कसे तुमचे संत माणसे माती आली त्यांनी माझी पोट घाली मला कच्चा असं म्हटलं रात्र दिवस मी तुझ्या बरोबर राहतो तुझ्याशी खेळतो तुझ्याशी बोलतो तुझ्याशी जेवण करतो एका ताटात खातो एकामेकाशिवाय राहू शकत नाही आणि हे लोक मला असं का सांगतात त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की नामा खरंच
तू कच्चा आहेस. जरी मला तुझा सहवास आहे रात्र दिवस तुझ्याजवळ असतो तरी सुद्धा तुला सद्गुरूंना शरण जावं लागेल. का? कारण की तुला स्वस्वरूपाची प्राप्ती नाही. कितीही मंदिराच्या फेऱ्या मारल्या, कितीही आपण वरत वैकल्य केली, कितीही आपण काही करू द्या, हो तीर्थयात्रा करा, काही करा, परंतु तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती होणं महत्वाचं आहे. रूपाची भक्ती करत स्वस्वरूपाची प्राप्ती होईल. सगुणापासून आपल्याला निर्गुणापर्यंत जायचं आहे. कुठपर्यंत आपण सगुणाची भक्ती करत राहतो, निर्गुणाची भक्ती करावी लागते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जा आपल्या नाटकातला त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी जे गुरु आहेत त्यांना मी शरद लावून तुझ्या स्वस्वरूपाची प्राप्ती करून. खरंच नागो महाराज निघाले आणि आपल्या नागनाथला गेले. त्या ठिकाणी यशोदा काका महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते. सगळ्यांना माता परिचित आहे आता प्रसंग, परंतु आज सांगण्याचं उचित असा कसा हा प्रकार? महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून जे झोपले त्यांना मी कसं शरण जाऊ, त्यांना मी कसं गुरु करू? बाबा हे काय म्हणाले, भाऊ माझ्याकडनं ते पाय उचलले जात नाही, एका बाजूला गुरु ठेवला. कसाच पाय उचलला आणि बाजूला ठेवलं. त्या ठिकाणी महादेवाचे पिंड तयार झाले. नामदेव महाराज शरण गेले. जिथं जिथं पाय ठेवायचे तिथे तिथं पिंड तयार व्हायचे. नामदेव महाराज शरण गेले. त्यांनी त्या ठिकाणी अनुग्रह घेतला आणि स्वस्वरूपाची प्राप्ती झाली बघा त्यांना. आणि त्यांना मग जरा भगवंत दिसू लागला. कुत्र्यात सुद्धा देव दिसला. ज्यावेळेस ते वाळवंटामध्ये बसलेले होते त्या ठिकाणी कुत्रा एक रोटी घेऊन गेला किंवा त्यांच्या मागे तुपाची वाटी घेऊन ते पळाले. उभा ऋषिकेशी कोरडे कशी म्हणजे कुत्र्यात सुद्धा देव बघितला. तेव्हा जराची प्राप्ती झाली, तेव्हा अनुग्रह झाला तेव्हा. म्हणून ज्ञानेश्वर बाबांनी सांगतात की अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथून चराचर त्या माणशी. ज्याला आकार नाही, ज्याला हात नाही, ज्याला पाय नाही, असा तो देवगुण निराकार परमात्मा. ज्याला नाही गळविला नाही पैसविला असा तो पाठवतो परमात्मा. त्याला शरण जाऊ त्याची ओळख स्वस्वरूपाची प्राप्ती करून केली. आणि म्हणून त्यावेळेस सद्गुरू शिवाय त्यांना प्राप्ती झाली नाही. नामदेवांना सुद्धा शरण जावं लागलं. चांगदेव महाराजांचं 1400 वर्षाचं त्यांचं वय होतं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्यांचं मोकदर होतं. नवे मेलेल्या माणसाला जिवंत करण्याची ताकद विद्या त्यांच्याकडे होती. तरी सुद्धा त्यांना स्वस्वरूपाची प्राप्ती होत नव्हती. त्यांना माझ्या मुक्ताईला शरण जावं लागलं आणि मुक्ताईला शरण जाऊन त्यांनी तो अनुग्रहाचा बोध घेतला आणि तेव्हा त्यांना ते स्वस्वरूपाची प्राप्ती झाली. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्ञान झालं म्हणजे परमार्थ झाला नाही. पोथ्या पुराण वाचलं म्हणजे परमार्थ झाला नाही. मायबाप परमार्थ म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या. आपल्या 2-4 कथा पार झाल्या म्हणजे आपलं खूप झालं, मी खूप धार्मिक आहे असं म्हणू नका. नाम रूपा नाही निरवगा वाचेचा गोंधळ. मला नानांकडे भेटायचं आहे, नानांना भेटायचं आहे, परंतु नानांना मी पाहिलं नाही, गौरव भाऊंना मी पाहिलं नाही, परंतु त्यांना भेटायचं आहे. ते माझ्या जोन असे निघून गेले तरी त्यांना मी ओळखणार नाही, कारण त्यांचं रूप मी बघितलेलं नाही. आणि म्हणून सद्गुरू काय करतात? मग सद्गुरू एकच करतात की नाम आणि रूप याचा मेळ करतात, स्वस्वरूपाची प्राप्ती करून देतात. नामा रूपी
परंतु संत जे सांगतात ते स्वस्वरूपाची प्राप्ती करून देतात आणि स्वस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतरच तुमचं जन्म मरणाची वारी करतात. ज्या वेळेस सद्गुरू बोध करतात, नामस्मरण देतात, त्यावेळेस दर्शनासाठी भगवाची जाणीव होते. तेव्हा सगळ्यांना परिचित आहे की आमच्याकडे अंमळ्या वर्गाकडे ज्यावेळेस साधकांना अवस्था होतात तेव्हा त्यांना घुमणं असं म्हणतात. आमच्याकडे तर नवीन नवीन जेव्हा बाबा यायचे 87-88 साली, त्यावेळेस लोक सांगायचे घोमाड्या बाबा. बघा, लोकांना हा विषय समजत नाही, परंतु अनादी कालापासूनचा हा विषय आहे. हे उसाच्या शेजारी परंतु एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. जो मले मदिरा काय मदिरा नंदी नाचे काय त्याने ब्रह्मानंद शेमीला ऐकतो ते विजय आपल्याला. 2 पैशाची जरी आपण घेऊन घेतली तरी त्याला गटार समजत नाही, त्याला रस्ता समजत नाही. मग अनादी कालापासून चालत आलेलं नाम जे पार्वती माताने शिवशंकर भगवंतांनी पार्वती मातेला त्याचा बोध केला ते नाम नवे नवे सूर्य मनो इक्ष्वाकू इथपासून चालत आले त्या अनादी कालापासूनचं नाम आज तुमच्या आमच्यापर्यंत साधकांपर्यंत पोहोचलेलं नाम. त्या नामाचं स्मरण ज्या वेळेस होतो तो आवडला जाईल का? ब्रह्मरसाचा काळा आहे तू, ब्रह्मरसाचं सेवन आहे तू. आणि जेव्हा जेव्हा ब्रह्मरसाच्या श्रवणाचा ज्यावेळेस साधक त्याचा उच्चारण करतो बेबीच्या देठापासून, त्यावेळेस त्याला त्या आनंदाच्या उकड्या फुटतात. त्यावेळेस म्हणतात लाटा उसळती प्रेमाच्या, गाता उसळती प्रेमाच्या. आनंदाच्या उकड्या फुटतात. कारण अनादी कालापासून फिरत असलेला हा जीव अज्ञानी आहे. अज्ञानी असलेला हा जीव ज्या वेळेस त्याला शिवाची भेट होते की मी कोण आहे, मी देवा नसून एक आत्मा आहे, मी जीव नसून एक शिव स्वरूप आहे, असं ज्या वेळेस त्या सद्गुरू त्याला बोध करून त्याचा तो देह नसून आत्मा आहे. अनादी कालापासून त्या संप्रदायाला ज्याच्या ज्याच्या जीवनात माझ्या श्रीपाद सद्गुरूंचं नाम आलं त्या साधक खरं भाग्यवान. अनादी काळाचं पुण्य आहे त्याचं. कारण की हा संप्रदाय ज्यांनी समजून घेतला, हा संप्रदायामध्ये जे सामील झाले
खूप कोट जन्माचं पुण्य आहे मायबाप तुमचं. कारण की या जगामध्ये खूप काही आहे, परंतु त्याच्यातून निवडून जशी ऊसामधून साखर काढली जाते, जसं दुधामधून लोणी काढलं जातं, तशा माझ्या श्रीपाद बाबांनी संत एकांत वैसले सर्व सिद्धांत शोधले निवडून काढलेले सार आणि ते असले हरीची नाव, ते नाम तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलं जे पार्वती मातेला दिलं गेलं होतं. मग त्या नामावर विश्वास नाही का ठेवायचा? माझ्या श्रीपाद बाबांचं परमार्थ आहे का तू? अनंत काळाचा परमार्थ आहे. परंतु म्हणाले खोटीच्या बाबा काहीतरी करतो आणि लोकांना घुमवतो, याची अंधश्रद्धा पुढे लागला होतो. धन्य श्रीपाद मुरारी यादे प्रत्येकाच्या जीवनाचं सार्थक कसं होईल? कारण आईचं हृदय आहे. प्रत्येक माणसाचं आयुष्य वाया जात आहे. जे आपण करतो तो भक्ती म्हणून आहे, पण भक्तीचं सार्थक होणार नाहीये. तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि स्वस्वरूपाची प्राप्ती करून देण्यासाठी हा संप्रदाय आहे. खूप भाग्यवान आहात आपण. लोकांनी तुम्हाला 2 तासामध्ये कीर्तन करून बरेचसे कीर्तनकार चालले गेले असतील. घराघरातल्या गोष्टी सांगितल्या, सासू सुनाच्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यातून तुमचं सार्थक होणार नाही. मायबा, तुम्हाला अंतरिक असं परमार्थाची जागृती झाली पाहिजे. तुमचा जो श्वास चालू आहे त्या श्वासाचं महत्व सांगून देणारा संत तुम्हाला भेटला पाहिजे. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या संत सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबांचंच वर्णन मी सांगणार आहे, दुसरं काहीच सांगणार नाही. कारण कीर्तन हे मनोरंजनाचं माध्यम नाही. कीर्तन ही हुल्लडबाजी नाही, कीर्तन हे डायलॉगबाजी नाही. कीर्तनाचं महात्म्य एवढं मोठं आहे की कीर्तन जाग, कीर्तन जाग, होय होय हरी हो.
नामदेव महाराज कीर्तन करत होते, तर त्या जे पुजारी होते पुजाऱ्यांनी त्यांना कीर्तन करू दिलं नाही. म्हणाले हे काय म्हणलं या ठिकाणी, आम्हाला या ठिकाणी व्यत्यय येतो पूजा करायला, कीर्तन या मंदिराच्या मागे करायला. नामदेव महाराज कीर्तनाच्या मागे गेले, त्याने कीर्तन त्यांनी चालू केलं. फिरविले देऊळ जगामध्ये ख्याती, नाम देवा हाती दूर केले. मंदिर फिरलो एवढं कीर्तनाचं मान. आणि आता कीर्तन झालंय काय नेमकं? कीर्तनात मनोनंदनाशिवाय तुम्हाला काही ऐकायला भेटलं नाही, काहीच भेटणार नाही तुम्हाला. आणि आपल्याला ती सवयच पडली की काय महाराज होता, काय हसवलं त्यांनी, काय विनोदाचार्य भागवताचार्य, खूप 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 मजा लावून घेतल्या. परंतु तुम्हाला स्वरूपाची प्राप्ती करून देण्यासाठी कीर्तन करणे तुम्हाला सांगता आश्चर्य. परमार्थाच्या नावावर लाखो माणसाच्या द्याचं सार्थक होईल असा मुद्दा मानला जात नाही, असा अनुभव आणून दिला जात नाही. कुठे अनुभव म्हणतो देव? आपण तर पुष्कळ परमार्थ केला आतापर्यंत, खूप वय झालं आपलं, परंतु तो भेटला नाही. व तो कसा भेटेल आपण असा विचारच केला नाही. संतांनी ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये वाङ्मयामध्ये काय सांगितलं याचा आपण विचार केलाच नाही. तो विचार आपण केव्हा करणार? जेव्हा तुम्हाला खरे संत भेटतील, खरे साधू भेटतील, तुम्हाला तो साक्षात्कार करून देतील, अष्टसात्विक भावाची जागृती करून देतील, तुम्हाला तो भाव जागृत होईल. जेव्हा बेंबीच्या देठापासून तुमच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होईल. तो जिव्हाळा कसा? की ज्या वेळेस आईपासून मुलगा हरवलेला आहे, ज्या वेळेस यात्रेमध्ये फिरत असताना अचानक मुलाचा हात सुटला आणि तो हरवला, त्यावेळेस त्या आईची अवस्था बघा. याला विचारते माझा मुलगा बघितला का, त्याला विचारते माझा मुलगा बघितला का, शेवटी तो सापडला नाही. खूप वर्ष झाली, खूप वर्ष झाली. आई तिच्या कामात होती, आईचं वय झालं आणि अचानक तो मुलगा दारात येऊन उभा राहिला आणि आई म्हणून त्याने आरोळी मारले. तेव्हा त्या आईची अवस्था बघा. अनादी कालापासून फिरत असलेला हा अज्ञानी जीव ज्या वेळेस त्याला त्या शिवाची ओळख होते त्यावेळेस आवरला जाईल का? नाही आवरला जाणार. मी अवस्था होती ती खोटी आहे का? 8 प्रकारच्या अवस्था होतात. अष्टसात्विक भाव म्हणतात त्याला. कोणाला अंगाला घाम येतो, कोण नाचतं, कोण हसतं. ज्याला त्याचं जसं त्याची स्थिती असेल तशी त्याला ती अवस्था होते.
आपल्याला करून टाकलं म्हणून अभंगाचं दुसरं चरण. नाही तिसरं. आपण सारखे करीत नाथा. आपण सारखी करीत नाथा. बघा संतांना जेव्हा परिसाची सुद्धा उपमा लागतो. कारण परीस हा सोनं करतो पण परीस हा परीस बोलवत नाही. पण माझ्या श्रीकांत बाबा जसे होते तसं आपल्याला कळून दिलं. संत हे त्यांच्या सारखे करून टाकतात म्हणून त्यांना परिसाची सुद्धा उपमा लागू पडत नाही. काय सांगावं तुम्हाला. तुकाराम महाराज नामस्मरण करायचे, भंडारा डोंगरावर जायचे आणि एकांतात नामस्मरण करायचे. त्यावेळेस त्यांना जो अनुभव यायचा ते म्हणायचे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्लीची माझे सोयरे आहेत. त्यावेळेस ते दगडाचे टाळ करायचे आणि त्या झाडांना, त्या वेलींना, त्या पक्ष्यांना त्यांना तिथे कीर्तन सांगायचे. तुम्हाला सांगू त्यांच्या कीर्तनात सुद्धा बसायचे नाही उभे. अचानक कोणतरी एक जण बसलेला होता. तुकाराम महाराज त्यांच्या दुंतीत होते, विदेह स्थितीमध्ये होते. ज्या वेळेस बाबा कीर्तन करायचे त्यावेळेस विदेह स्थितीत असायचे. त्यांच्या समोर कोण बसलेला आहे, कोण उभा आहे, बाकी त्याच्याकडे टाळकरी मारकरी कोण आहे का नाही आहे त्याकडे कीर्तन संपलं आणि एक जण बसलेला होता. बाबांना आनंद वाटला की म्हणाले बाप रे तो तरी बसला भाग्यवान आहे. अरे बाबा नाही, मी का बसलो, कारण तुम्ही जे उभे आहात त्या भोंगीवर जे उभे आहात त्या भोंगी माझी आहे म्हणून बसलो. बघा तेव्हा सुद्धा तसा काळ होता. खऱ्या संतांचं कोणी ऐकलं नाही तरी तुम्ही सुद्धा ऐकून घेतलं तरी किती भाग्यवान आहात. माझ्या श्रीपाद बाबाचा संप्रदाय तुम्ही समजून घेतला किती भाग्यवान आहात तुम्ही. म्हणून आपण सारखे करीत तत्काळ त्यांनी त्यांच्या सारखंच करून टाकलं. आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज तुमच्यासारख्या महात्म्यांची भेट झाली मला. खूप भाग्यवान आहात. नाना खरं धन्यवाद. आम्हाला तुम्ही आज त्या ठिकाणी संधी दिली. मी काही कीर्तनकार नाही, मी काही प्रवचनकार नाही. माझ्या सद्गुरूचा निरोप सांगण्यासाठी मी आलेलो आहे. आणि मी एकच निरोप सांगतो की तुम्ही जी काही भक्ती करत आहात त्या भक्तीमुळे तुमच्या देहाचं सार्थक झालं पाहिजे अशी भक्ती करा. तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती होईल अशी भक्ती करा. कारण की तुकाराम बाबा सांगतात की भक्तीचं सुद्धा वर्म कळलं पाहिजे. आपल्या देहाचं सार्थक झालं पाहिजे अशी भक्ती करा. सद्गुरूंना शरण जा, संतांना शरण जा. संतांना शरण गेल्याशिवाय तुम्हाला देहाची क्रिया नर देहाची किंमत करणार नाही. कारण की इतर योगीच्या काही आणि हा विचारच नाही. आपण ज्या 84 लक्ष योगी भोगून आलो त्या ठिकाणी आपल्याला विवेक नव्हतं. आपण ओळखू शकणार नाही. आज ज्या 84 लक्ष योगी आहेत त्यांचा श्वास आणि तुमचा श्वास एकच आहे. त्यांचा जो श्वास चालू आहे त्यांना तो कळत नाही. परंतु माझ्या श्रीपाद बाबांच्या साधकाला तो श्वास पडतो. ज्याने ज्याने प्रबोध तत्व घेतलेला आहे, जो त्या नामावर आरूढ आहे त्याला तो श्वास पडतो. मग तो श्वास वाया जाऊ नये म्हणून सर्व सांगतात
तुम्ही वैखरी वाचन जे भजन करतात, वैखरीने तुम्ही जे भजन करतात त्याच्याने तुमचं पुण्य होतं, परंतु तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासाने भजन करतात, बघा ज्यावेळेस माणसाचा अंतकाळ येतो त्यावेळेस माणसाची वाचा जाते, माणसाला बोलता येत नाही, परंतु श्वास हा शेवटपर्यंत असतो. आणि म्हणून भगवंताचा आपला एकरूप होतो, भगवंताचा आपला भजनाचा एकरूप व्हावं. की जे बघा 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये आपलं भजन चालू, देवाचा आणि आपला एक संबंध होता. 9 महिन्यापर्यंत आपला जो भगवंताचा आपला एक संबंध होता. आपण भगवंताला वचन देऊन आलो या पृथ्वी लोकांवर की हे देवा मला या गर्भवासाच्या दुःखातून सोडव. मी तुला वचन देतो की मी तुला विसरणार नाही, तुझी आठवण होऊ देणार नाही, तुझ्या मी स्वस्वरूपावर मी काढून राहील. आणि जेव्हा आपला तो काळ पूर्ण झाला नाही, पृथ्वी लोकांवर जन्माला आल्याबरोबर घरी त्रिवायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडत. विसर पडला त्याला त्या स्वरूपाच्या, त्याच्या अनुसंधानाचा विसर पडला. आणि या ठिकाणी मग हा माझा बाप आहे, ही आई आहे, ही बहीण आहे, हा काका आहे, या जाता तो त्या ठिकाणी फिरू लागला. आणि शेवटी तो भगवंताचा त्याला विसर पडला. आणि विसर पडल्यानंतर तो फक्त या प्रतिमेच्या मागे लागला, वृत्त वैकल्य करू लागला. परंतु जे श्वासाचं भजन जे चालू होतं त्याच्या आईच्या उदरामध्ये, त्याचा विसर पडला. आणि त्या विसर पडल्यामुळे संत एकच करतात, तो विसर पडलेला आहे भगवंताचा आणि त्याचा त्या श्वासाचा तो एक संबंध करून देतो. संत दर्शनी लाभ आणि पद्मनाभ जोडी. संत एकच करतात की त्यांचा संबंध एक जोडून देतात. भक्ती अवघड नाही, भक्ती एकदम सोपी आहे, परमार्थ एकदम सोपा आहे, पण तो अवघड करून ठेवला, तो आपल्याला समजून दिला नाही. आणि संत अवताराला आले त्याने तो समजून दिला, सोपा करून दिला. मार्ग सोपा आणि सुलभ आहे. फक्त एकच केलं त्यांनी की तो संबंध तुटलेला होता तो जोडून दिला. आणि जोडून दिल्यानंतर त्याला आपण साधा आणि सोप्या भाषेत सांगतो की त्याने नाळ जोडून दिली. आणि ते नाळ जोडल्यानंतर आपण ते भजन जे चालू बंद होतं ते मात्र ते आपलं सुरू झालं. त्याची ओळख करून दिली, ते चालूच आहे, ते बंद नाही. त्याची ओळख करून दिली. आणि ओळख करून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्यासारखं मला बनवलं होतं. भक्ती एकदम सोपी आहे. भक्ती करत असताना आपण व्रतवैकल्य करू नका असं माझं म्हणणं नाही, प्रतिमेची पूजा करू नका असं माझं म्हणणं नाही, परंतु तुम्हाला स्वरूपावर आरूढ व्हावंच लागेल. आणि तरच तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल. परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला होणार नाही. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस तुम्ही भक्तीचं स्वरूप मानाल, ज्या ज्या वेळेस तुम्ही अनुसंधाना बसाल, त्या त्या वेळेस तुम्हाला परमेश्वर आणि तुम्ही एक दिसाल की मी दुसरा तिसरा कोणी नसून मी एक, तो आहे, तो मी मीची जी ओळख करून दिली तेव्हा आपल्याला शिवाची प्राप्ती होते. आणि तेव्हा आपण त्याच ठिकाणी आपल्या जन्माचं सार्थक होतं. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्षी पदार्थांची. त्यावेळेस आपण मोक्षपदाला त्या क्षणी चालले जातो. आणि नंतर आपल्याला कशाचीच गरज नाही. एकाची काय झालं, एकाचं जेवण झालं, भूक संपली, ढेकर आला, पुन्हा आपण कितीही पंच भगवानाचं जेवण खाऊ द्या, परत आपण त्या ताटावर बसत नाही, ती काय पंचायत नाही. एकाच मी या पिंपर्डे गावाला पोहोचलो म्हणून आता मी या पिंपर्डे गावाचा शोध करणार नाही, पोचून गेलो मी या गावाला. तर संतांनी ओळख करून दिलेला तोच तो आहे जो तू शोधत होता इकडे तिकडे. मी काशीला गेलो, वारा इकडे गेलो, पंढरपूरला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो, कुठे गेलो, त्याने धाम घेऊन आलो, परंतु जो मला तो भेटला नाही, तो मला जागीच तो माझ्या हृदयात होता. काय हा पांडुरंग माझ्या हृदयात आहे, त्याची ओळख संत करून देतात. याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. कितीही तुम्ही करा, तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती झाली म्हणजे त्याच ठिकाणी तुमचा परमार्थ करतो बघा. बस तुम्हाला ओळख झाली म्हणजे तुमचा परमार्थ झाला, तुमच्या देहाचं सार्थक झालं, तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. म्हणून सद्गुरूंना शरण जावं, सद्गुरूशिवाय आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. आणि म्हणून आपलं जे भाव निर्माण होतात, माझ्या श्रीपाद बाबांनी जे आपल्यावर प्रेम केलं ते प्रेमाला गणती नाही, त्या प्रेमाला मोजण्यासाठी माप नाही. आणि म्हणून माझ्या श्रीपाद बाबांनी जेवढं प्रेम केलं त्या प्रेमाच्या अनुषंगाने आज तुमच्या देहाचं सार्थक झालं, तुमच्या जन्ममरणाची वारी कळली, तुम्हाला कुठलीच काळजी करायची गरज नाही, तुम्ही मोक्ष स्वरूप झाला, तुम्हाला परत जन्म नाही, परत मरण नाही. आणि म्हणून माझ्या श्रीपाद बाबाच्या संप्रदायामध्ये जो जो आला त्याच्या देहाचं सार्थक होऊन तेव्हा स्वरूप झाला. आणि म्हणून माझ्या श्रीपाद बाबांनी माणसाचा देव बनवला एवढं मात्र निश्चित. माणूसला देव बनी जाय, देव बनी जाय मना
बनी जाय म्हणा श्रीपाद त्याला रामदास खरंच माणसाचा देव बनवला. नवे नवे माणसाचा देव आहे. देव कुठे शोधायची गरज नाही. जो माणूस आहे तोच देव आहे. आणि या देवाची प्राप्तीसाठी माणूस इकडे तिकडे शोधतो बघा. हरिणीच्या नाभी कमळामध्ये कस्तुरी आहे, परंतु ते तिला तिची ओळख नाही. ज्या वेळेस होणाऱ्या दिवसात ती मृगजळाच्या मागे धावते, तिला खूप मोठी तहान लागलेली असते आणि ते पाण्यासाठी धावाधाव करते. इकडे धाव इकडे धाव. परंतु मृगजळाच्या मागे जशी जशी जाते तसं तसं ते पाणी पुढे पुढे पडत जातं, तसं तशी धावत असते. आणि एकदम तिच्या अंगाला घाम येतो आणि घाम आल्यानंतर त्या तिच्या नाभी कमळामध्ये तिच्या कस्तुरीचा तिला सुवास येतो. त्या सुवास कुठून आला असं म्हणून त्या सुवासाचा ती शोध करते. परंतु ते पडता 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 फटते आणि एके ठिकाणी बसते. आणि बसल्यानंतर तिला असं जाणवतं की तो काय सुगंध येतो आहे तो माझ्याजवळच आहे. कसं हा माणूस इकडे धाव तिकडे धाव इकडे धाव, मला सुखाची प्राप्ती कशी होईल, मला सुखाची प्राप्ती कशी होईल, मला सुख कसं मिळेल. सुखासाठी मनुष्य शोधत असतो, परंतु त्या सुखाचा काही पत्ता लागत नाही. मग ते सुख शेवटी कुठे आहे? संतांकडे. आणि म्हणून त्या सुखासाठी भगवंत सुद्धा मिळत. भगवंताने सुद्धा संतांकडे त्या सुखासाठी धाव घेतली आणि एकनाथ महाराजांकडे त्या ठिकाणी पाणी झालं माझ्या भगवंतांनी बैठकमध्ये. आणि म्हणून संतांकडे सुद्धा देव काय त्या सुखासाठी, त्या सुखाच्या प्राप्तीसाठी जे सुख आहे या आपण त्या सांसारिक सुखामध्ये प्रपंचिक सुखामध्ये सुख मानतो ते सुख नाही हो. ते एकच सुख मानलं जातं. जे सुख आहे आपण मोठं घर बांधलं, बंगला बांधला, सगळ्या सुख सुविधा आहेत, गाडी आहेत, ते सुख नाही. त्या सुखासाठी आपण परमार्थ करतो, त्या सुखासाठी आपण व्रत वैकल्य करतो की माझं मुलाचं लग्न व्हावं, माझ्या मुलाला नोकरी लागावी, मला चांगला जावई भेटावा, मी हे करेल ते करेल, माझ्यावर पाणी टाकेल, मी हे व्रत वैकल्य करेल, सोमवार करेल, पण नाही त्याच्याशिवाय ते होणार नाही. हे व्रत वैकल्य करून जर तुमची इच्छा पूर्ण होत असेल तर तुमच्या ते बोलण्याची उणीव आहे, वजाबाकी आहे. परंतु तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही. खरं सुख आहे ते अंतरामध्ये, खरं सुख आहे ते अंतरामध्ये. त्या सुख कसं असेल की ब्रह्मानंदे लागले टाळी आणि बोल देहाला सांभाळी. ज्यावेळी ब्रह्मानंदाला टाळी लागते त्या सुखाची वर्णन करता येणार नाही असं ते सुख. आज तुम्हा आपल्याला श्रीपाद बाबांच्यामुळे त्या सुखाची प्राप्ती झाली आणि त्या सुखाचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला आहे. गोरोबा काका ज्या वेळेस मडकी घडत होती, गोरोबा काकांच्या जीवनामध्ये संत आले आणि संत आल्यानंतर त्यांना त्या अनुभूतीमध्ये त्या विदेहाची विदेही भोगदर्शन त्या दशेमध्ये ते होते. विदेह स्थितीत गोरोबा काका राहायचे. स्वतःचं मोल चिरवलं त्यांनी, त्याचा चिखल केला तरी परंतु ब्रह्मानंद लागले हाला संभाळी अशी ही विदेह स्थिती, त्या विदेह स्थिती नावाने प्राप्त होते. ते नाम आज तुमच्या आमच्याकडे आहे. आपण कधी नाही, आपण श्रीमंत बाबाची लेकर आहोत. नवे नवे आपला वाघ होता असा प्रत्येक कीर्तनकार या ठिकाणी व्यासपीठावर सांगतो. मला श्रीपाद बाबा वाघ होता, वाघाची बच्चा होता असं सांगतात. बरोबर, वाघाची बच्चे या ठिकाणी खरंच वर्णन करतात, वाघाची तरकारी फोडतात. परंतु खरा परमात्मा फार वेगळा राहिला. आज जरी आपण वाघाचे बच्चे असलो तरी काही कारणास्तव तुम्हाला सांगतो
फार मोठी आता म्हणजे भेसळ व्हायला लागली आहे. माझा बाप वाघ होता हा सांगणारा सुद्धा आज खरंच सांगतोय मी आज किंवा नारळ आणि पाकिटाच्या मनाला लागेल. माझ्या बापाचं खरं तत्वज्ञान आज समाजापर्यंत पोचू देत नाही. तो ही एक शोकांतिका आहे. तुम्हाला सांगतो मी सांगायचं ते कर्तव्य नाही. मी व्यासपीठावर उभा माझा अधिकार नाही करून मी सांगतो. प्रत्येक जण सांगतो हे सांगायला अधिकार लागतो. तुम्हाला तो अधिकार आहे का? हा सांगण्याचा अधिकार फक्त माझ्या श्रीपाद बाबांना होता. अरे नाही, तुला तो अनुभव आणून दिला माझ्या श्रीपाद बाबांनी. कुठपर्यंत नाराज श्रीपाद बाबा? माझ्या श्रीपाद बाबा ते आज वैकुंठाला गेले. पण दोनच्या आमच्यामध्ये आज प्रत्येक साधकामध्ये श्रीपाद बाबा आहे. प्रत्येकाच्या हृदयात श्रीपाद बाबा आहे. पण तुम्ही कुठपर्यंत हे दाखवून ठेवणार? समाजानं मला चांगलं म्हणावं, समाजानं माझं कीर्तन ऐकावं, समाजाने मला तारीख द्यावी म्हणून त्या श्रीपाद बाबांनी जय सुद्धा म्हणत काय शोकांतिका आहे बघा. आणि मोठ्या फक्त श्रीपाद बाबा सांगावं त्यांनीच फक्त वैष्णव मेळाव्यातच सांगतो. बाहेर गेले की श्रीपाद बाबाचं नाव सुद्धा घेणारे लोक सांगतात की वाघाचा बच्चा मी बघितलंय वैष्णव मेळाव्यात वाघाचा पोरगा म्हणून सांगतो. आणि दुसरीकडे सप्ताह कीर्तन केलं तर काय श्रीपाद बाबांनी तरी सुद्धा म्हणण्याची त्याला लाज वाटतो. ज्यांना जन्म दिला त्याचं नाव सुद्धा कीर्तनामध्ये देत नाही. काही शोकांतिका आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या बाबाचं मी असं बोलू शकत नाही. परंतु 1400 वर्ष आयुष्य असलेला चांगदेव 4 वेळेस 618 पुराण ज्याचे मुखद्गत आहेत. त्याचा अधिकार जेवढा होता तेवढा त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने माझ्या मुक्ताईचा अधिकार होता. वयात फक्त 6 वर्षाची होती माझ्या मुक्ताई. पण तिला कोणी दिला तो अधिकार करायचा? ज्या ज्या वेळेस वाचा बोलते, ज्या ज्या वेळेस श्रीपादांनी काळाचा संप्रदाय सांगितला जातो. माझ्या श्रीपाद बाबांच्या घरचा संप्रदाय नाही. माझ्या श्रीपाद बाबांनी आज वाट सांगितला नाही. बंडोबा बाबा किरोबा बाबांकडनं आलेला संप्रदाय माझ्या श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. अनादी काळापासूनचा संप्रदाय हंस ब्रह्माद्री दत्त कपिल याच्यापासून आलेला संप्रदाय आहे हा. आणि हा संप्रदाय आपला लोक म्हणतात काही नाही. खरं तर तुम्हाला सांगू का मी, हा अनादी काळापासूनचा संप्रदाय, या संप्रदायामध्ये जो आला, जो सांगित आला, प्रत्येकाने दरकळी फोडा की मला जो अनुभव आलेला आहे, मला जे अष्टस्थानचे पाव झाले ते खरे आहे. आज आमच्या तिकडे याला फार मोठा विरोध केला जातो. पण या विरोधाला जाचून आम्ही उभे राहतो आणि सांगतो की मी माझ्या श्रीपाद बाबाचा बछडा आहे. मला जो अनुभव आलेला आहे तो खरा आहे. मला तो सांगण्याचा अधिकार आहे. मला पोटाची आणि त्या पाकिटाची नारळाची गरज नाही. मी कीर्तनकार नाही, मी कार्यकर्ता नाही. मी एक फक्त माझ्या श्रीपाद बाबांचा निरोप सांगतो आणि तो निरोप जशाच्या तसाच सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. आज जो तुम्हाला अनुभव आलेला आहे तुम्ही का नाही सांगत लोकांना? प्रत्येकाने सांगावा. फक्त कीर्तनाच्या माध्यमातून नाही, प्रवचनाच्या माध्यमातून नाही, तर चर्चेच्या माध्यमातून लोकांना घडवा. माझ्या श्रीपाद बाबांचा संप्रदायाचं थोडंसं वर्णन तर करा. लोकांना पटत नाही हो, लोकांना सांगून उपयोग नाही हो, असं सांगतात लोक. मग आपण केव्हा असा विचार जर माझ्या बाबाने केला असता तर आज तुमच्या आमच्यापर्यंत हा संप्रदाय पोहोचलाच नसता. किती कष्ट, किती त्रास सहन करावा लागला. हाडाचं काळ रक्ताचं पाणी करून माझ्या श्रीपाद बाबांनी या पूर्ण महाराष्ट्रावर आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. या क्रांती घडवण्यासाठी त्यांना किती लोकांना तोंड द्यावं लागलं असेल, किती लोकांनी आखाटी केली असेल. माझ्या श्रीपाद बाबांना भाड्याला पैसे सुद्धा नाही दिले या लोकांनी. काय बिगर पैशाचे नव्हते लोक, पण संतांचे हाल केले. खऱ्या संतांचे हाल होतात, कीर्तनकाराचे हाल होत नाही. आज ज्याचे हाल होत असतील तर समजायसाठी हा खरा संप्रदाय साधू संतांचा संप्रदाय आहे. पण जो गाडीमध्ये बसून येत असेल आणि गाडीमध्ये बसून आल्यानंतर जर तो तुमच्याकडे 25-30 हजाराची मागणी करत असेल आणि पाकिटावर घेऊन तो 2 तास तुम्हाला हसून पटून जात असेल तर त्याला तुम्ही कसे संत म्हणतात? त्याच्या पाया पडून तुमचा उद्धार कसा होईल? त्याचा स्वतःचं आत्मकल्याण झालेलं नाही, तो तुमचं काय कल्याण करणार? आणि म्हणून संत सांगतात की पहिले आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण आणि मग विश्वकल्याण. माझं स्वतःचं सार्थक झालं नाही, माझ्या जीवाचं आत्मकल्याण झालं नाही आणि
मी निघालो कीर्तन प्रवचन करायला, दुसऱ्याला मी नाही सांगायला, मी तुमचं कसं सार्थक करायला? म्हणून सावध व्हा, कुणालाही बळी पडू नका. माय बापू, आज कीर्तन प्रवचन हा व्यवसाय झाला. मला सांगण्याचा अधिकार नाही पण मी बोलतो. माय श्रीपाद बाबांनी जे सांगितलं त्याच्यात मी भेसळ करत नाही. बाबांनी सांगितलं की जगता सोन्यापेक्षा किमती आहे. माय बापू, तुमचा काही दोष नाही, पण या व्यासपीठावर जो उभा राहून तुम्हाला ज्ञान सांगतो त्याने फक्त ज्ञानच सांगितलं, तुम्हाला अनुभूती आणून दिली. अनुभूती आणून देण्यासाठी माझ्या श्रीपाद बाबांनी अवतार घेतला ज्ञानोबारायानंतर, आणि ज्ञानोबारायांचा अवतार कार्य माझ्या श्रीपाद बाबांनी पूर्ण केलं बघा. आणि आज तुम्हाला आम्हाला या देहाचं सार्थक करून दिलं. म्हणून कीर्तन प्रवचन हा परिवर्तनाचा विषय आहे. कीर्तन परवाना आशीर्वादाचा विषय नाही. आणि म्हणून आज तर सोंग झालं तर सोंग. कीर्तन प्रवचन करणं म्हणजे काय नाही, 4-5 वर्ष कुठेतरी जायचं, त्याचा अभ्यास करायचा आणि लोकांपुढे तो विषय मांडायचा. बाकी काहीच राहिलं नाही बघा. कुठे आहे छोटे आहेत कोणाच्या घराच्या संप्रदायाचा तुमच्यापर्यंत आलेलं ते नाव काहीच नाही. कुठे आहे विसंगती आहे बघा. आणि या विसंगतीमुळे समाज आज भरकटला जातो आहे. आणि समाज भरकटल्यामुळे त्याला खऱ्या ज्ञानाची ओळख नाही. आणि ज्या ठिकाणी खऱ्या ज्ञानाची ओळख करून दिली जाते त्या ठिकाणी मात्र कोणी थांबत नाही. आणि इतर ठिकाणी खूप गर्दी असते. मात्र हे लक्षात ठेवा, खऱ्या संतांना शरण जा आणि तुमच्या देहाचं सार्थक करा. तर तुमच्या देहाचं सार्थक करायचं असेल, तर तुम्हाला स्वस्वरूपाची प्राप्ती करायची असेल, तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. आणि संतांना शरण करून तुमच्या देहाचं सार्थक करून घ्या. की म्हणजे तुम्हाला मायबाप पाय पडून घेऊन तुका मन कैसे अंधळे थोडसपणे भक्ती करा. माय बापू अंधश्रद्धा होऊ नका. अंधश्रद्धेमध्ये तुम्ही जर राहिला तर तुमचं आयुष्याचं सुरू होणार नाही. तुम्हाला देव करणार नाही. मी भक्ती करतो असं तुम्ही समजून घ्या. परंतु खऱ्या तो देव आहे हा जो संत आहे त्या खऱ्या संतांना शरण जाऊन देवाला करा. कारण की जरा तुकामाने पैसे आंदोळे तरण गेले उचलून खऱ्या देवा म्हणजे आपण लोक समाज खोट्या तरी देवाला भावाला बळी पडतो आहे हे त्यांनी त्यावेळेस त्यांना अनुभव आला. आणि म्हणून त्यांनी हे प्रमाण घेतलं की खऱ्या देवाला बघा.
मग खरा देव नेमका कोण आहे? आहे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित खरा नाव सेवा करण्याची. ज्यावेळेस तुम्ही आज जाल, तुम्ही आत्मारामला बघाल, त्यावेळेस तुमची त्रिमूर्तीची सेवा होईल. जय 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 खूप जुने सांगतात थोडंसे महात्म्य आज या ठिकाणी मला सुद्धा दर्शन झालं, या ठिकाणी स्वामी झाले म्हणून त्यांना त्याचे बाहेर होतं पाहिजे असे थोर महात्मे या ठिकाणी अवताराला आले आणि अवताराला येऊन